फडणवीस तुमच्या पक्षांमध्ये बलात्काऱ्यांचा आणि गुंडांचा भरणा हे बघितलं होतं, पण तुमच्या कृषी विभागामध्ये पण गुंडांचा भरणा केलाय का तुम्ही? किंवा तुमचा वचक नाहीये का तुमच्या डिपार्टमेंट वरती? हा मला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही नेमकं राज्य चालवताय की राज्याला अराजकतेकडे घेऊन चाललाय, हे मला पडलेला प्रश्न आहे. हा व्हिडिओ नीट बघा. बघितलं, हा मारणारा दुसरा तिसरा कोणी नाही किंवा नामचीन गुंडा नाहीये, हा आहे तालुका कृषी अधिकारी. आणि शेतकरी आहेत ऋषिकेश पवार, राहणार गोगरी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम इथले. फळबागांचं अनुदान का आलं नाही म्हणून त्यांनी जिल्हा कृषी विभागाकडे अर्ज दाखल केला. त्या अर्जाचा राग मनात धरून तालुका कृषी अधिकारी जेव्हा फळबाग बघायला आले त्यावेळेस त्या कांबळेंनी शेतकऱ्याला मारहाण केली. पहिली कान्सुलात लगावली, नंतर बूट काढून भिरकावला आणि शिवीगाळ केली. शेतकऱ्यांना बघताय ना तुम्ही दिलेल्या मतांचा परिणाम. ही परिस्थिती मी कायम म्हणतोय प्रत्येकावरती येणार, कारण राज्याची वाटचाल अराजकतेकडे चाललीये. आतापर्यंत तुम्ही गुंडांनी मारहाण केलेली बघितली होती, पण आता तुम्हाला बघावं लागतंय कृषी विभागातील अधिकारी पण शेतकऱ्यांना मारहाण करताय. या भिकार चोट अधिकाऱ्यावरती लवकरात लवकर कारवाई नाही झाली, या अधिकाऱ्याचं निलंबन नाही, हा बडतर्फ झाला पाहिजे सेवेमधून. कारण की हा कुठेही राहिला तरी शेतकऱ्यावरती हाच अन्याय होत राहणार. तिथं जर मोबाईल नसता तर त्याच अधिकाऱ्याने त्या शेतकऱ्यावरती खोटा गुन्हा पण दाखल केला असता. या अधिकाऱ्याची बडतर्फी झाली पाहिजे. आणि फडणवीस साहेब, निवडणुकांचा प्रचार संपला असेल तर जरा राज्याकडे लक्ष द्या. रोज गुन्हे घडतायत, रोज मारामाऱ्या होत आहेत, रोज माणसं मरतायत, रोज बलात्कार होत आहेत. तुमच्याच पक्षातल्या लोकांना, बलात्कारी लोकांना नगरसेवकासारखी पदं भेटतायत, तरी तुम्ही झोपलेले आहात. हा संताप आहे एका शेतकऱ्याचा. आणि शेतकऱ्यांना आता तरी सुधरा. आता तुमच्यावरती अधिकारी पण मारहाण करायला लागले. हा अन्याय नेमका तुम्ही कधीपर्यंत सहन करणार आहात? या भिकारचोट अधिकाऱ्याला धडा शिकवलाच पाहिजे आणि या सेवेमधून बडतर्फी झालीच पाहिजे आणि हा जेलमध्येच गेला पाहिजे.